हिवाळा सुरू झाला की घराघरामध्ये डिंकाचे लाडू बनवण्याची लगबग सुरू होते. तर आज आपण डिंकाचे लाडू बनवण्यासाठी 200 ग्राम डिंक घेतलेला आहे. डिंक तडका पॅनमध्ये अगदी छान असा फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे. 250 ग्राम खोबरे मंद गॅस करून गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान असे भाजून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे एक लहान वाटीच्या प्रमाणामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे मनुके आणि मगजबी सर्वात शेवटी आपण भाजून घेतलेले आहेत, कारण ते लगेचच भाजले जातात. ड्रायफ्रुट्स आपण एका साईडला काढून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून त्यामध्ये आपण खारीक पावडर भाजून घेऊया. मंद गॅसवर खारीक पावडर छान भाजून झालेले आहे. खारीक पावडर साईडला काढून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालून या तुपामध्ये आपण हा गूळ छान असा मेल्ट करून घेऊया. गूळ 4 ते 5 मिनिटं छान असा शिजवून घेतलेला आहे. गॅस मंद करून गुळामध्ये 1 चमचा जायफळ पावडर आणि 1 चमचा इलायची पावडर घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण भाजून घेतलेले सर्व मिश्रण यामध्ये घालून घेतलेलं आहे. डिंक मिक्सरला बारीक करून यामध्ये घातलेलं आहे. त्याचप्रमाणे हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर मिश्रणाचे लाडू बांधून घेतलेले आहेत. या प्रमाणामध्ये 35 ते 40 लाडू